नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आज या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण 19 नोव्हेंबरला जो इंटरनॅशनल मेन्स डे होता त्या अनुषंगाने आजचा एक विशेष कार्यक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ज्यामध्ये पुरुषांचं आरोग्य याविषयी आपण बोलणार आहोत. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की त्यामध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजेच त्याला लिंग शैथिल्य असं आपण म्हणू शकतो, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खूपच महत्त्वाचा विषय आहे आणि याविषयी जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. तर या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर स्वर्धा उपिन, ज्या केली BM कंकणवाडी आयुर्वेद हॉस्पिटल आणि महाविद्यालय इथे त्यांची प्रॅक्टिस सुरू आहे. स्पेशलाइज्ड इन मेल अँड फिमेल इनफर्टिलिटी सेक्शुअल डिस्फंक्शन या डिपार्टमेंटला त्या असतात. हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे आणि याविषयी ते आपल्याशी बोलणार आहेत. मॅडम, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मनीषा मॅडम आणि धन्यवाद. 19 नोव्हेंबर हा इंटरनॅशनल मेन्स डे होता आणि वुमन्स डे हा बऱ्याच वर्षापासून आपण साजरा करतो, पण मेन्स डे याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया. कारण आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे असते किंवा त्यांचा खूप असा प्रभाव आहे या समाजावरती. तर त्यांचे असे अनेक दिवस नसतात साजरे करण्यासारखे. तर याच्याविषयी थोडंसं सांगूया की याची सुरुवात कधीपासून झाली आणि काय थीम्स असतात त्याच्या, का नेमकं याची सुरुवात झाली? अगदीच मॅडम, तुम्ही म्हणल्यासारखं जशी आपली पुरुषप्रधान ही सोसायटी आहे, त्याच्यामुळे आपण बऱ्याच वर्षांपासून वुमेन्स हेल्थ नाहीतर इंटरनॅशनल वुमेन्स डे ह्याच्यावर जास्त आपण एम्फसाइज करतो. पण हे बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल की गेले 2 डिकेड्स म्हणजे एक 20 वर्षाहून जास्त झाले की इंटरनॅशनल मेन्स डे पण साजरा केला जातो आणि आता नाही म्हणलं तरी एक 80 कंट्रीजमध्ये हे साजरा केला जातो. महत्त्वाचं ह्याचं कारण म्हणजे पुरुष हे किती आपल्या सोसायटीला नाहीतर फॅमिलीजला कम्युनिटीजमध्ये त्यांचा पॉझिटिव्ह रोल किती आहे हे कळून देण्यासाठी, ह्याचं महत्त्व समजून येण्यासाठी हे साजरा केला जातो. ह्याचे तुम्ही म्हणल्यासारखं ह्याचे बरेच थीम्स असतात दरवर्षी. यावर्षी 0 मेल सुसाईड असा हा थीम होता आणि बरंच कारणं असतात ज्याच्यामुळे मेल सुसाईड ह्याचे इन्सिडेन्सेस प्रूव्ह झालेले आहेत. बरोबर ना. म्हणजे यावर्षीची थीम ऐकूनच माझ्या डोक्यात प्रश्न आला की म्हणजे ही थीम ठेवावी लागली, म्हणजे एवढं प्रमाण वाढलंय का खरंच पुरुषांचं आत्महत्या करण्याचं, आणि त्याची कारणं ही बरीच असू शकतात. तर त्याच्यावरती आपण बोलणारच आहोत. पण इन जनरल जर आपण विचार करू तर काय अशी नेमकी मुख्य कारणं आपण सांगू शकू ज्याच्यामुळं पुरुषांना म्हणजे एवढे ते डिप्रेशनमध्ये जातात आणि आत्महत्या करण्यापर्यंत त्यांचं डिसिजन जातं? आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला हे बरेच असे कारणं दिसतात की रिलेशनशिप्स इश्यू असतील, नाहीतर मग सेपरेशन्स होतात कपल्समध्ये, डिवोर्स होतात. मग त्याचं जर आपण इन्सिडेंट्स बघितला तर ते 10 पुरुषांमध्ये 3 पुरुष तरी रिलेशनशिप इश्यूज नाही तर सेपरेशनमुळे सुसाईड करण्यात येतात. नाही तर त्यांची टेंडन्सी असते की त्यांना असं वाटतं की ते इतके डिप्रेशनमध्ये जातात की तो एक कारण आहे. 5 लोकांमध्ये 1 व्यक्ती असा फायनान्शियल इश्यूजमुळे हे सुसाईड करण्यात हे बघितलं गेलं आहे. सबस्टन्स अब्यूज म्हणजे ड्रग्स घेतल्यामुळे जे डिप्रेशन आणि जे सोशल आणि पर्सनल लाईफ एफेक्ट होते त्याच्यामुळे 40% लोक सुसाईड करतात हे पण बघण्यात आलेलं आहे. आणि अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीमुळे पण एक 2.5% ऑफ लोक करतात. आणि हे सगळं असलं तरी एक हेल्थ इश्यूजमुळे आणि त्यात पण स्पेशली सेक्शुअल हेल्थ इश्यूजमुळे एक 50% लोकांमध्ये म्हणजे 50% पुरुषांमध्ये ज्यांना कुठल्याही लैंगिक जीवनाच्या संबंधा रिलेटेड जे इश्यूज असतात त्याच्यामध्ये 50% लोकांना सुसायडल टेंडन्सीज हे डेव्हलप होते. मग इतका इम्पॉर्टंट तो विषय असतो कुठल्याही पर्सनल लाईफमध्ये. म्हणजे सेक्शुअल लाईफ जर व्यवस्थित असेल किंवा तिथं जर समाधान असेल तर बाहेर कुठं बाकीच्या काही गोष्टी करण्याचा प्रश्न येत नाही. आणि त्याच्यामुळं मग आपलं आरोग्य जे आहे ते नीट राहतं. आपलं कौटुंबिक आरोग्य असेल किंवा आपलं हेल्थ असेल, ते दोन्ही ठीक राहण्यासाठी हे खूप महत्त्वाचं असतं. तर एक गंभीर विषय खरं तर आज आपण बोलतोय आणि हे कुणालाही माहिती नाही की म्हणजे ही एक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळं पुरुष डिप्रेशनमध्ये जातो आणि आत्महत्या करण्यापर्यंत तो विचार करतो.